मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण 4 ट्रक्स ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। असं परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। हे आपला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आहे। चला, हा डबल कपडा आहे। आपण सगळ्यात पहिला मागील भाग कटिंग करतोय। बंद भाग माझ्याकडे आहे, ओपन बाजू समोर आहे। उंची आपली 14 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते। 15 इंच मी उंची घेतली ब्लाउजची मागील। 2 ठिकाणी मार्किंग केली आणि एक सरळ लाईन आखून घेते। ही आपली शोल्डर लाईन आहे। शोल्डर आपल्याला 5.5 इंच 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे, कारण मागील गळा डीप घेणार आहे। मुंडा सुद्धा आपल्याला सेम मार्किंग अजून एक ठिकाणी केली आणि मुंडा सुद्धा आपल्याला 5.5 इंच किंवा 5.5 इंचच घ्यायचा आहे। मी 2 ठिकाणी ह्यासाठीच मार्किंग करते, आपली लाईन सरळ येण्यासाठी, क्रॉस नको जायला म्हणून। तर ही आपली छाती लाईन झाली आणि ही आपली मुंडा लाईन झाली। शोल्डर पट्टी 2 ची हवे, त्यात मी 1.5 इंच प्लस करते, तर 2.8 इंच शोल्डर पट्टी आणि गळा रुंदी सुद्धा 2.8 इंचच राहते। कमरेची पट्टी मी 3 इंच घेते, तुमच्या आवडीवर आहे। खाली सुद्धा सेम 2.8 इंचाला मार्किंग केली आणि बॉक्स बनवला। आता आपल्याला छाती 40 आहे, तर 40चा चौथा आपला 10 इंच येतो। तर तुम्हाला 10 इंच न घेता त्यातून अर्धा इंच वजा करायचंय, 9.5 इंच। 9.5ला मी मार्किंग केली आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। टोटल आपण छाती 11 इंच घेतली आहे। कमर आपली 34 आहे, 34चा चौथा तुम्हाला काढायचंय 8.5 इंच किंवा 8.5 इंच आणि पुढे 2.5 इंच प्लस करायचंय। 1 इंच ट्रक्स साठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। हे सुद्धा टोटल आपलं 11 इंचच येत आहे। तर तुम्हाला जर छातीचं माप काढता येत नसेल तर आपल्याला जी आपण कमर घेतो तीच वर छातीला माप घेऊ शकता। आता गळा आखण्यासाठी मी गळ्याच्या मापाच्या ब्लाउज प्रमाणे त्यांची जेवढी इथं कपडा आहे त्याचं मार्किंग करून घेतलं। इथं 7 इंचाला मी मार्किंग केले आणि असा गळ्याचा शेप द्यायचा। तुम्ही इथं हवा तो गळ्याचा शेप देऊ शकता आणि डीप गळा नको असेल किंवा मोठा गळा नको असेल तर बॉक्सच्या आतमध्येच गळा बनवा। 4 इंच गळा मी इथं लॉंग मोठा केला आहे, म्हणजे ब्रॉड केला आहे, किंवा 4.25 येतो इथं। म्हणजे तुम्ही तिरकी बॉक्स बनवून पण त्यामध्ये गळ्याचा शेप देऊ शकता। आता मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे। आपलं मागील भाग आखून कंप्लीट आहे। जसा आपण आखले तसा परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे। मी बरेच ब्लाउज दाखवते। छातीचं माप तुमच्याकडे नसेल किंवा काढता येत नसेल तर तुम्ही जे कमरेचं माप घेतात, आता 11 आलं होतं तेच तुम्हाला वर छातीला घ्यायचंय। आणि जर तुम्हाला ही प्रोसिजर येत असेल तर मी प्रॉपर कोणतं कशातून काय वजा करायचं सांगितलंय, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं माप ऍड करायचं आहे। ज्या मापाचा ब्लाउज शिवणार आहे ते माप ऍड करायचं आहे। आता मागील भाग आपल्याला छापून घ्यायचंय पुढील भाग कटिंग करायसाठी। तर मी पहिला कपडा सरळ करून घेते, कारण आपण पुढं हुक येणार आहेत। हे दोन्ही कपडे मी एकत्र करून घेतले आणि आहे असा बघा, तुम्हाला समोर दिसतोय, लक्ष देऊन पहा आणि परफेक्ट कृती करा। आहे असा मी भाग ठेवला आणि तुम्हाला बाजूने ह्याला आखून घ्यायचं आहे। आपला छापून झाला आहे। आता आपण पुढील भागाची प्रोसिजर, पुढील शोल्डर जेवढं तुम्ही मागील शोल्डर घेतले 2.8 इंच किंवा 2.25 इंच, तेच तुम्हाला पुढील शोल्डर घ्यायचं आहे। योग उंची हे बॉडी मेजरमेंट प्रमाणे किंवा ब्लाउज प्रमाणे घेऊ शकता। 12.5 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करून 13 इंचाला मार्किंग केली आहे। आणि जे खाली कपडा राहिला 2 इंच, सेम मार्किंग मी सगळीकडे केली आणि एक लाईन आखून घेतली। ही आपली योग लाईन आहे। आता ट्रक्स पॉइंट हा 10.5 इंच मी घेतला आहे। ट्रक्स पॉइंट घेतल्यानंतर तुम्हाला अपेक्स पॉइंट 4 इंच मी हा मापाप्रमाणे चेंज होतो आणि वर तुम्ही 4 इंच घेतले अपेक्स पॉइंट, तर खाली त्यामधून अर्धा इंच वजा करायचं। तर मी खाली 3.5ला मार्किंग केली आणि क्रॉस लाईन आखून घेतले। आता कमरेचा ट्रक्स मी इथं 2.5 इंच घेतला आहे। इथं तुम्हाला 3 इंचाचा घ्यायचा असतो, पण इथं छाती कमी आहे म्हणून मी 2.5 इंचाचा घेतला आहे। आणि इथला भाग किती आहे, 1.25 ते 1.5 इंच आहे, तेवढाच आपल्याला ट्रक्स दाबायचा आहे।
आणि हे बघा मागील भाग जो आपण छापून घेतलाय किंवा आखून घेतलाय त्याच्या पुढे मी पट्टीने एक सरळ लाईन आखून घेतली. तुम्हाला माप काढता येत नसेल तर ही प्रोसिजर करायची आहे. आणि जर तुम्हाला माप घेता येत असतील तर हे बघा आपली कमर 34 आहे, 34चा चौथा 8.5 प्लस आता आपण ट्रक्स घेतला कमरेचा तो 2.5 इंचाचा घेतला तर हे किती आलं, हे आपलं 8, 9, 10, 11 इंच. तर मी 11 इंचाला इथे मार्किंग करते आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर हे सुद्धा पुढं हे बघा इथं 8.5 इंच घेतलं, पुढं 2.5 इंच हा ट्रक्स जो घेतलाय त्याचंच मार्किंग इथं 2.5 इंचाला केली आणि पुढे 1.5 इंच. तर जेवढी मी आता 1 इंचाची लाईन आखली होती ना सेम लाईन येते. माप काढता येत नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता छातीचं पण तुम्हाला दाखवते. छाती आपली 40 आहे तर 40चा चौथा 10 इंच येतो, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग आणि इथं ट्रक्स दाबायसाठी आपण अर्धा ते पाऊण इंच वाढवतो. तर हे सुद्धा आपलं 12.5 इंचच येतं, म्हणजे बरोबर येतं दोन्ही. तर एक जे पाठीमागचा भाग छापलाय त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 1 इंच पुढं वाढवायचं आहे तर ब्लाऊज परफेक्ट बसेल. आणि आता बघा मी पुढील मुंड्याची लाईन आखली आणि 1 इंच पुढील मुंडा मी 1 इंच आत्ता उतरवला आहे. आणि हे बघा नवीन मुंड्याचा शेप असा देते. मागचा मुंडा आपण 5.5 घेतला होता, पुढचा मी 6.5 इंच घेतला, 1 इंच खाली मुंडा शेप असा नवीन दिला आहे. बस आता आपला अपेक्स पॉइंटची लाईन आखून घ्या. इथं तुम्हाला 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. मार्जिनिंग साईडला 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे, खाली 1 इंचाचाच गॅप ठेवायचा आहे आणि मुंड्याकडच्या साईडला 1.5 इंचाचा 1.5 ते 2 इंचाचा गॅप तुम्ही ठेवू शकता. आणि हे मी आखते ह्याप्रमाणे आपले ट्रक्स येणार आहेत आणि हा इथं असा गोल बनला पाहिजे. तर आपला पुढील गळा उंची मी 7 इंच घेते, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. 7.5 ते 6.5 इंच सुद्धा घेऊ शकता आणि खालील गळा रुंदी 3.5 ते 3 इंच घेऊ शकता. मी आता 3 ला आखले पण ही गळा त्या बॉक्सच्या बाहेर जसा पाठीमागचा आपण घेतला सेम याचा सुद्धा तसाच घेतोय आपण, बॉक्सच्या बाहेर घेतला आहे. तर आपला पुढचा गळा पण आखून कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला योग पट्टीसाठी पाऊण इंच वर मार्किंग करायची आहे ना. सेप असा 4 इंचाला जिथे मी मार्किंग केली होती ट्रकच्या मध्ये तिथून सेप मी असा वर फिरवला आहे आणि जसं आपण आखलंय तसं मी परफेक्ट कटिंग करून घेते. सोपी आहे ना पद्धत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला पुढील भाग आणि हे बघा जिथे मी लाईनी आखल्या होत्या अपेक्स पॉइंट असे कट टाकून घ्या, म्हणजे परत तुम्हाला माप मोज असं हे करायची गरज नाही. हा ट्रकच्या ठिकाणी पकडणार आहे आणि ट्रक्स तुम्ही फक्त घेणार आहात. तर इथं सगळ्या ठिकाणी मी असं कट टाकून घेते. तर आपला पुढील भाग मागील भाग, आता मागील भाग मी असा बरोबर ठेवला, त्याच्यावर पुढचा भाग असा ठेवून दिला. आता आपल्याला योगपट्टीचं माप घ्यायचं आहे, कशी योगपट्टी काढायची. तर इथं पहिला तुम्हाला चुनी जेवढा आपण इथं ट्रक्स दाबणार आहे तेवढा कपडा मायनस करायचा आणि खाली माझं बघा 4 इंच येत आहे. तर मला मागचा भाग पण अर्धा ते पाऊण इंच असा क्रॉस कट करायचा आहे ट्रक्स टाकल्यानंतर. तो मी शिवताना दाखवेल तुम्हाला. आता बघा हा कपडा आपला एवढा शिल्लक राहिला आहे. तर आता पहिला आपण बाही कटिंग करणार आहे आणि नंतर योगपट्टी कटिंग करू. तर आपली छाती 40 आहे, 40चा चौथा 10 आलाय. तर तुम्हाला 10 बाही रुंदी घ्यायची नाहीये, त्यातून अर्धा इंच वजा केले आपण पाठीमागच्या भागामध्ये तर 9.5. तर बाही रुंदी तुम्हाला 9.5 घ्यायची आहे. तर मी 9.5ची अशी घडी घेते. जो कपडा कमी पडतो त्याला आपण जॉईंट देणार आहे आणि खाली एक सरळ लाईन आखून घ्या आणि बाही उंची मी बाही उंची 6 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस करून 7 इंच बाही उंची घेते. मुंडा उतार मी 3.5 इंच, 3.25 ते 3.5 इंच घ्या किंवा असं क्रॉस मोजायचं आहे. याच्याप्रमाणे पण 8.5 आणि पुढं 1.5 इंच, कारण कमरेचा चौथाच आपण मुंडा घेतो. तर ह्याप्रमाणे तुम्ही मुंडा शेप द्या. मुंडा शेप देता येत नसेल तर मी मुंडा शेप कसा द्यायचा असा प्रॉपर एक व्हिडिओ बनवला 3 प्रकारची बाही कटिंग. तुम्ही तो नसेल बघितला तर याच चॅनेलवर जाऊन पाहू शकता. आपली बाही मुंडा शेप देऊन झाला आहे आणि आपण जसे आखले त्याप्रमाणे परफेक्ट कटिंग करून घेतोय. आता आपल्याला पहिला कपड्याला जॉईंट द्यायचा आहे आणि नंतर एक मुंडा शेप कट करायचा आहे, कारण मी आता फक्त मागील मुंडा शेप कट केलाय, पुढचा केला नाहीये. तर आपण कपड्याला जॉईंट द्यायचा, कपडा सुद्धा कट केला आहे आणि मध्ये कट टाकला आणि इथून पुढे तुम्हाला पुढील मुंडा शेप कट करायचा. तर त्या साईडला जॉईंट आलाय तर मी ह्या दुसऱ्या बाजूला पुढील मुंडा शेप कट केला आहे. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली. आता हे बघा हा कपडा आपला शिल्लक राहिलाय गळ्याजवळचा, ज्यात आपला मागील गळा आपण कट केला होता तो.
तर तो मी असा बरोबर मधून कट केला. हुकाई पट्टीसाठी कपडा सोडला आणि खाली पहिला एक सरळ लाईन आखून घेतली. आता 4 इंच कपडा होता तर मी 1 इंच मागचा भाग कट करणार आहे. तर आपल्याला 3 ते 3.25 इंचाची पट्टी लागणार आहे. हे बघा, हुकाई पट्टीसाठी सोडला, परत कमरेचा चौथा 8.5 आणि पुढे 1.5 इंच. तर हे टोटल 10.5 इंच आले. योग रुंदी आपली 10.5 आले. आणि इथं बघा मी 3.5 लेग मार्किंग करते आणि 3 लेग मार्किंग केली. 3 ही आपली शिलाई मार्जिनिंगच्या साईडला आपण जे माप मोजून घेतलं ते त्याप्रमाणे मी 3 लाखलं आहे. आणि 1/2 इंच वर असा सेप मी फिरवला आहे. 1/2 ते 1.5 इंच सेप तुम्हाला योगचा सुद्धा असा वर फिरवायचा आहे. तर आपली योग पट्टी कटिंग कंप्लीट झाली आहे. हुकाई पट्टी कट करा, काज बटन पट्टी कट करा, तिरक्या पट्ट्या गळ्याला लावायला लागतील. मी सगळ्या पट्ट्या कट केलेत आणि आता आपण हा ब्लाउज पीस आहे आपला, आपण ब्लाउज पीस कटिंगला घेतोय. तर सगळ्यात पहिला कपड्याचा ट्रिच करून बघायचा आहे. कोणत्या बाजूनं ट्रिच होतो त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. आता लक्ष द्या, किनारीकडची साईड माझी मी बाजूला सोडली आणि इकडं ब्लाउज पीस इकडून कट झाला आहे. ताग्यामधून कपडा कट इकडून झाला आहे. तर मी किनारी इकडच्या साईडला न लावता हे बघा अशी बाही लावून कट करून घेतली आहे. पसरून ठेवली आणि परफेक्ट कटिंग करून घेतली आहे. आता आपला हा राहिलेला भाग, मागील भाग मी उलटा कटिंग करणार आहे. तर मी पहिला खालील कपडा इस्त्री करून घेतला आहे कारण खूप चुरगळला होता. आणि नंतरच मी मागील भाग असा कपडा सरळ ठेवला आहे. तुम्हाला चमकचा भाग वर दिसतोयच आहे, त्याच्यावर मी अस्तर असं परफेक्ट ठेवलंय. पिना लावून घेतलेत आणि परफेक्ट कटिंग करते. हे बघा, हा एका बाजूला शायनिंग आहे, एका बाजूला नाहीये. तर मागील भाग मी ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलाय. आता राहिलेला पीस मी आता परत उलटा करते. बघा, आता उलटी बाजू वर आली. त्याच्यानंतर आपल्याला पुढील पीस सुद्धा असं ऍडजस्ट करायचे. कपडा कमी आहे तर आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहेत. तर हा पीस पण असा मी परफेक्ट ठेवते आणि पिना लावून कट करून घेते. कारण की आपण ह्याला कडक कपडा आहे खालचा, तर आपल्याला चिपकवायची गरज नाही. साईडून आपण मशनीवर शिलाई मारून घेणार आहे. मी परफेक्ट कटिंग करते. तुम्हाला समोर दिसतेच आहे मी ह्या पद्धतीनं अस्तर कटिंग करते. आणि ब्लाऊज कटिंग मी ह्या पद्धतीनं करते, अस्तर असं पसरून ठेवून, म्हणजे परत रिपीट काम होत नाही. आता मी फक्त याला मशनीवर साईडने शिलाई मारेल. आता राहिलेल्या तुकड्यामध्ये मी योगपट्टी अशी बघा एकावर एक ठेवते. नोटीस करा, मी सरळ बाजू ठेवले, म्हणजे खाली पण उलटी बाजू आहे, वर पण उलटी बाजू आहे. म्हणजे आपली एकाच साईजच्या योगपट्ट्या नाही बनणार, 2 योगपट्ट्या वेगवेगळ्या बनणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. हे बघा, एका बाजूला आली इकडं, दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला. योगपट्ट्या कटिंग कंप्लीट झाले आहेत. इथं सुद्धा तुम्हाला हुकाई पट्टी सुद्धा एक कट करायची आहे आणि राहिलेला कपडा आपल्याला लटकनला लागणार आहे. तर आपला टोटल पुढचा भाग, मागील भाग आणि बाही कटिंग कंप्लीट आहे. तर पहिला तुम्हाला इथं आपण कपडा कट जॉईंट दिला होता बाहीला, ते पहिला तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर हे बघा, हात मधल्या साईडला आहे. तर हा चक करून आपण दंड कट केले नव्हते, तर दंडाचं माप कसं घ्यायचं मला सांगते. दंड आपले 7.25 ते 7.5 आहेत. पुढे 1.5 इंच आणि क्रॉस अशी लाईन आखून एक्स्ट्रा कपडा जोही आहे तो कट करायचा आहे. आपला दंडेघेर कटिंग कंप्लीट झाला आहे. आणि आता इथून पुढे आपण बाही शिवायला घेतोय. तर मी कपडा कसा फिरवते बघा, लक्ष देऊन पाहिला तर फिनिशिंग परफेक्ट येणार आहे. सगळ्यात मोठी टीप हीच आहे, लक्ष देऊन पहा आणि परफेक्ट फॉलो करा. बघा, मी पहिल्या शिलाई मारली, परत दाब शिलाई मारली आणि नंतर दोन्ही बाजूनी शिलाई मारून घेतली. बाही आपली कंप्लीट झाली. मागील भाग आपण उलटाच कटिंग केला, तर तुम्हाला इथं शिलाई मारायची, पिना काढायच्या आहेत, कट मारायचं आहे जिथं कोणे आहेत तिथं, आणि कपडा सगळा हे बघा असे कट मारून घेणं गरजेचं आहे, नाहीतर आपले कपडा पलटी नाही होणार. आता बघा, याला मी कॅनव्हास वगैरे काही चिपकवलं नाही, कॅनव्हास लावत पण नाही आहे. हा भाग आपण पलटी करणार आहे. तर पलटी करायच्या आधी मी एक अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई देते. दाब शिलाई दिले मी. आता कपडा बघा किती इझिली पलटी होतोय. हे बघा, झाला. आता आपल्याला इथं स्टॉप न करता एक फिनिशिंग शिलाई याच्यावर द्यायची आहे. मी फिनिशिंग शिलाई पण देऊन घेतले. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा कपडा साईडून शिलाई मारून पॅक करायचा आहे. मी साईडून शिलाई मारून पण पॅक केला आहे. एक बाजू मी ओपन ठेवले, का तर आपल्याला फुगा किंवा चुनी बाहेर निघायसाठी. आणि ही रेडीमेड पायपिंग आहे, तर मी अशी गळ्याच्या बाजूला ही पायपिंग अटॅच करणार आहे, कारण ह्याला टिकली वर्क आहे
ती टिकली गळ्याच्या बाजूला टोचायला नको म्हणून आपण अशी पाइपिंग गळ्याच्या बाजूला अटॅच केली आहे आणि त्याच्या बाजूनी पण एक शिलाई मारून घेतली. हे बघा, ही पॅक केली आहे. नाही, पॅक नाही केली. आता तुम्ही शिलाई मारून ही पॅक करा. हे बघा, आता मी पॅक केली आहे. हे बघा, पॅक करून झाली आहे. किनारीने मी शिलाई मारली. आता ती लेस वर उचलणार नाहीये. आता तुम्हाला कमरेला ट्रक्स द्यायचा आहे. ट्रक्स बघा, आपण बरोबर आपल्या पॅटर्नचा मध्य काढलाय, कारण गळा मोठा आहे. ट्रक्स गळ्याच्या बाजूला आला पाहिजे आणि जेवढी आपली कमरेची पट्टी त्यापेक्षा मी अर्धा इंच ट्रक्स वर घेतला आहे, म्हणजे 3.5 इंच ट्रक्स उंची घेतली आहे. आपला हा पुढील भाग आहे. साईडून शिलाई मारून पिना काढून घ्या. मी शिलाई मारून पिना काढून घेतले आहेत आणि हे बघा, आपलं हे मार्किंग जे आपण अस्तर कटिंग करताना केलं होतं ते दिसतंय. तर त्याच मार्किंगवर अशी बरोबर परत एकदा मार्किंग करा आणि सेम हाच कपडा पकडायचा आणि आपल्याला ट्रक्स द्यायचा आहे. तर इथं आपण टोटल कपडा 1.25 किंवा 1.5 होता आपला. तर आपला हा 1.5 इंच होता कपडा, 1.25 ते 1.5. तर त्याच्या बरोबर मध्ये तुम्हाला पाऊण इंचाची ट्रक्स इथला कमरेचा पकडायचा आहे. आणि ट्रक्स तुम्हाला, हा बघा, इथं मी पाऊण इंचाचा ट्रक्स पकडते आणि क्रॉस असं 1 इंच आपल्याला वर सोडायचा आहे ट्रक्स पॉइंट पासून पुढं. तर इकडं आपला खाली पाऊण पकडले तर वर आपला 1.5 इंच ते 1.25 इंचाचा ट्रक्स वर येणार आहे. तर हा बघा, मी ट्रक्स कमरेचा ट्रक्स एवढा छोटा घेतला आहे. ब्लाऊज फिटिंगला कसा बसला तुम्ही बघितलाच आहे. हा आपला हुकाय पट्टीकडचा ट्रक्स आहे. जिथं मार्किंग केले मी तुम्हाला कटिंग करतानाच मार्किंग दाखवली होती. आता फक्त ते मार्किंग पकडायचे आणि फक्त ट्रक्स द्यायचे. फक्त मी कपडा किती दाबते तेवढं लक्ष देऊन बघा. झाले हे 3 ट्रक्स. आता 4था ट्रक्स बघा कसा निघतो तुमचा. हा बघा, कारण 3 ट्रक्स दिले की 4था ट्रक्स देण्यासाठी कपडा तिथं फुगतो, पप बनतो. तो उचलायचा आणि तुम्हाला बरोबर ट्रक्स द्यायचा मुंड्याचा. तर हा बघा किती सुंदर ट्रक्स बनलेत आपले. आपला ट्रक्स देऊन कंप्लीट झाले एक बाजू. आता इथं बघा सेप खाली गेलाय, तर इथं सेप परत बघा, आपण पहिला पाऊण इंच केला होता, आता पाऊण इंच मी कट केला, म्हणजे टोटल 1 इंच आपण योग सेप जवळ वर आलो आहे. तर योग पट्टी ज्या साईडला ज्याची आहे त्या साईडला तुम्हाला घ्यायची आणि असं मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंग सोबत आपण योग पट्टी अटॅच करतोय. ही शिलाई मारून घेतली. आता तुम्हाला कपडा ओपन करायचा. सगळा ब्लाऊजचा वरचा कपडा फोल्ड करून योगपट्टीच्या आतमध्ये घालायचं आणि ही एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की आता तुम्हाला हा पलटी करायचा. हा कपडा कॉटन आहे, इतका सुंदर शिवता येतोय. त्यामुळे ब्लाऊज सुद्धा कपड्यावर भरपूर ब्लाऊजचं फिनिशिंग असतं. तर हे बघा, मी इथं दाब शिलाई योगपट्टीवर सुद्धा मारून घेतली आहे. तर दाब शिलाई मारलेले आणि न मारलेला कसं दिसतं फिनिशिंग बघा. आता बघा, मी तुम्हाला आखताना सांगितलं तर आपण कमरेचा कपडा कट करणार आहे. तर तो कसा कट करणार आहे लक्ष देऊन बघा. ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे. आता सेम कलर आहे तर दिसत नाही, तर मी कपडा पलटी करते. तर आता बघा, मी कपडा पलटी केलाय. तर हा बघा, हा 1 इंच ते पाऊण इंच जास्त आहे. तर मी इथं कमरेला शिलाईसाठी सोडून बाकीला मार्किंग करून घेतली. आपण कमरपट्टी लावताना पण थोडा शिलाईमध्ये जाणार आहे ना. आणि ट्रक्स पॉइंट पर्यंत जिथं आपण ट्रक्स टाकला आहे कमरेचा तिथपर्यंत असं क्रॉस कट करायचा आहे. आणि आता तुम्हाला ह्याच्यावर कमरपट्टी अटॅच करायची आहे. कमरपट्टी अटॅच करून घ्या. आपला मागील भाग रेडी झाला आहे. आता तुम्हाला ह्याला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. हुकाई पट्टी कशी अटॅच करायची मी याचा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. ह्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. हुकाई पट्टी अटॅच झाली आपली. हे बघा, त्यानंतर तुम्हाला चेक करायची आहे. बरोबर आहे, ओके. नसेल तर परफेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण अशी तिरक्या पट्ट्या एकमेकाला जोडलेत, समोरून कट करायची आणि गळ्याच्या बाजूला आपण अशी तिरकी पट्टी अटॅच करणार आहे. कारण पाठीमागचा भाग आपण पलटी केलाय, तर पुढच्या गळ्याला आपण अशी तिरकी पट्टी अटॅच करणार आहे. तर गळ्याला मी तिरकी पट्टी अटॅच करून घेतली. प्लस मी जिथं कोण आहे तिथं कट टाकून घेतला आहे. इथपर्यंत प्रोसिजर कळाली. आता तुम्हाला दाब शिलाई द्यायची पट्टीच्या बाजूने, म्हणजे ती पट्टी एका साईडला फिरेल. हे बघा, दाब शिलाई दिल्या ती ब्लाऊज कडच्या साईड सोडून पुढच्या साईडला गेली आहे. आणि आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि असा त्या पट्टीच्या समोर ठेवायचा आणि पट्टी अशी फोल्ड करून त्याच्यावर शिलाई मारायची. मी शिलाई मारून घेतली. आता तुम्हाला त्याची फक्त खेचायची आहे. तर किती फिनिशिंग सोबत आपलं शोल्डर जोडलं गेलं आहे. आता तुम्हाला याच्या बाजूला हात शिलाई करायचे, याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची, फिनिशिंग शिलाई.
तर आता बाही जोडायच्या आधी तुम्हाला हा कपडा चेक करायचा. ऑलरेडी आपण ब्लाऊज शिवताना किती वेळ हा कपडा चेक केला, आपण चेक करायचा. जर कमी जास्त असेल तर खोलायचा आहे आणि नंतर बाही अटॅच करायला घ्यायची आहे. तर पुढील भागाकडे पुढील भाग आणि मी असं जोडून बघते. जोडताना मला इथं थोडा बाही मोठी येते, पण मला शिवताना ती परफेक्ट पुरते. तर आपण बाही अटॅच करून झाली आहे. आता आपल्याला हा भाग दिसतोय अशी तुम्हाला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. पहिला सरळ ब्लाऊज ठेवून शिलाई मारायची आहे. एक्स्ट्रा कपडे धागा कट करायचा आहे आणि नंतर असा ब्लाऊज पलटी करायचा आहे. आणि आता इथं तुम्हाला शिलाई मारून घ्यायची पलटी केल्यानंतर. तर एका बाजूला मी करून घेतला आहे, हे बघा. आता चला आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेऊया. दंड आपले किती होते, 7 की 7.25 इंच होते. 7.25 इंच घेतले मी दंडाला. मुंढा आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. 8.5 इंच आपण मुंडा घेणार आहे. हे बघा मी 8.5 मुंढा मी तिथं आता मार्किंग केली, त्याला मुंडा बोलतात. आणि कमरेचा चौथा 8.5 इंचाला मार्किंग केली. आता सेम तुमच्या एका लाईनीत शिलाई कशी येते बघा. ह्या पद्धतीने एक वेळ ब्लाऊज शिवून बघा. माझ्यापेक्षा सेम अशीच तुमची लाईन येणार याची मी गॅरंटी देते. इतका छान व्यवस्थित तुम्हाला समजून सांगून मी ब्लाऊज दाखवला आहे. आणि आपल्या काखेमध्ये शिलाई सुद्धा तंतोतंत जोडली गेली आहे आणि आतमध्ये शिलाई मार्जिनिंग माझी 1 इंच राहिली आहे. तर मी आता पाठीमागचा गळा डीप आहे, तर एक दोरी अटॅच करते. तर आपण रेडीमेड दोरी अटॅच करतो, पण ह्यातला कपडा शिल्लक राहिला नाहीये. आणि ही जो राहिलाय कपडा त्याच्यातला आपण लटकन बनवणार आहे. तर मी असे लटकनसाठी 2 तुकडे कट करून घेते. ब्लाऊज आपला शिवून रेडी झालाय. लटकन लावणं, दोरी लावणं ऑप्शनल आहे. तुम्ही ह्या पद्धतीने वेगवेगळे गळे शिवू शकता. आता मी हा पंचकोनी किंवा चौकोनी गळा घेतला होता. तुम्ही या ठिकाणी गोल गळा, मटका गळा, हवा तो गळ्याचा शेप घेऊ शकता, पण डीप गळ्यामध्ये तुम्ही गळे घेऊ शकता. ह्या प्रोसिजर प्रमाणे तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवू शकता, प्रिन्स शिवू शकता. मी ह्याच पद्धतीने सगळे ब्लाऊज दाखवते. आता बघा आपल्याला शोल्डर पासून 2 इंचाला मार्किंग करायचे आपल्याला दोरी अटॅच करायसाठी. आणि इथं आपण दोरी अटॅच करणार आहे. तर बघा मी दोरी अशी ब्लाऊजच्या खाली ठेवले, ब्लाऊज समोर आहे, बरोबर किनारीला मी दोरी अशी अटॅच करते. पायपिंगच्या आणि ब्लाऊजच्या मध्ये हे बघा आपली शिलाई दोरी अटॅच झाली आहे. सेम अशी दुसरी दोरी पण तुम्ही अटॅच करून घ्या. आणि हे बघा काकीमध्ये आपला कपडा किती तंतोतंत जुळला गेला आहे. सेम दुसरी बाजू पण बघा. तर असं परफेक्ट फिनिशिंग सोबत फिटिंग शिकायचं असेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. पप सुद्धा खूप छान बनला आहेत. आणि असा बघूनच तुम्हाला समजते ब्लाऊज किती सुंदर दिसतो, तर फिटिंग त्यापेक्षाही सुंदर बसला आहे. आणि हा आपला फिटिंगचा. थँक्यू.